आज आपण बनवणार आहोत मासवडी. तर चला बघूयात कशी बनवायची. तर एका कढईमध्ये 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2 लवंग आणि 2 मिरे टाकायचे आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता टाकायचा कढईमध्ये. गॅस एकदम मंद ठेवायचा आणि हे सर्व जे मसाले आहेत खडे ते भाजून घ्यायचे. ह्याला 2 ते 3 मिनिटं सतत परतत राहायचं आणि आपले खडे मसाले भाजले की एका प्लेटमध्ये छान काढून त्याला पसरवून घ्यायचं, ज्याने ते थंड होतील. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ घ्यायचे आहेत अर्धा वाटी आणि तिळला सुद्धा छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर या तिळासोबत खसखससुद्धा टाकायची असेल तर ती सुद्धा टाकू शकता. तीळसुद्धा आपले भाजून झालेत. कढईमध्ये घेऊयात अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि तो सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे, थोडासा लालसर कलर येईपर्यंत. आणि हा सुद्धा आपल्याला त्या तिळाच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्याच कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम झालं की ह्याच्यात आपण एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. कांदा परतून घेतला की यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि या सुद्धा छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या. आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात आपण आधी जे सर्व खडे मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. हे बघा, असे दरदरे पाहिजे, एकदम असे मोठे मोठे थोडेसे. आणि ह्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलं की आता आपण तीळ आणि खोबरं जे भाजून घेतले होते यांना सुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायचे. तुम्हाला जर सर्व खडे मसाले आणि तीळ खोबरं एकदाच काढायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. आता या तीळ खोबरं टाकल्यानंतर याच्यात आपल्याला लसण आणि कांदा जो आपण परतून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकायचा आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे. एक छोटा अद्रकचा तुकडा टाकायचा, थोडीशी हळद टाकायची चमचाभर आणि 1 चमचा लाल तिखट. आणि यामध्ये आता आपल्याला थोडासा काळा मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि ह्यांना सुद्धा आपल्याला पाणी न टाकता छान फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसुद्धा मी पाणी नाही टाकलं आहे. जर तुमचं फिरतच नसेल तर एकदम थोडंसं पाणी टाकून ह्याला फिरवून घ्या, ह्याचा वास एकदम छान येतो. आणि ह्याला सुद्धा मी आता प्लेटीत काढलं आहे. आता आपल्याला पिठलं बनवायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी हिरव्या मिरच्या 4 ते 5 आणि लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या. त्याच कढईमध्ये आपल्याला आता थोडंसं तेल टाकायचं आहे, 4 ते 5 चमचे. आणि तेल तापलं की यामध्ये हिंग टाकायची आणि आपण जो वाटलेला मसाला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा यामध्ये आणि ह्याला सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलात सर्वात आधी. तर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि ह्याला सुद्धा छान तेलात मिक्स करून घ्यायचं. आणि हे सर्व झालं की यामध्ये पाणी टाकायचं. मी इथे 2 कप भरून पाणी घेत आहे. ह्याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट लागेल तर यामध्ये मी 2 कप पाणी घेतले आणि यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि ह्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं. आता आपण ही जे पाणी आहे ह्याला आपल्याला उकळी आणायची आहे. हे बघा, उकळी आलेली आहे आता आपल्या पाण्याला. आणि यामध्ये आपल्याला आता हळूवार बेसन टाकायचं आहे. तर 2 वाटी पाण्यासाठी 1.5 वाटी बेसन, हेच मेजरमेंट घ्या. आणि बेसन जे आहे ते चाळून घ्या, जेणे गाठी जे आहेत त्या कमी होतील. आणि गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आणि आपण हळूहळू बेसन पीठ टाकून ह्याला हटत राहायचं आहे सतत, नाहीतर ह्याच्यात गाठी होऊ शकतात. किंवा तुम्ही विस्कर घेतलं तरी चालेल, ज्याने गाठी जे आहेत त्या कमी होतात. तर इथे आपल्याला आता मंद गॅसवर सर्व पिठलं जे आहे ते छान आटवून घ्यायचं आहे. आता ह्याला 1 ते 2 वाफा काढायच्या आणि आपलं पिठलं तयार आहे. तर इथं जो आता आपण गरम मसाल्याचं पावडर केलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे. तर तुम्ही ह्याची चव बघून घ्या एकदा कसं लागतंय. जर तुम्हाला तिखट लागत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता. तर इथे आपला मसाला जो आहे मासवडीसाठी तो तयार आहे. आणि इथे मी पिठल्याला जे आहे एक वाफ आणून घेतलेली आहे. तर हे बघा, आपलं पिठलं किती छान तयार झालं आणि ह्याच्यासाठी लागणारं मेजरमेंटसुद्धा एकदम करेक्ट आहे. तर आता याला थोडंसं आपल्याला पिठल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता मी एका ताटावर सुती कपडा आतरून घेतलेला आहे आणि यावरती थोडंसं पाण्याचा शिपका दिला होता.
आता यावरती आपण जो सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो टाकायचा थोडासा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची, जेणे आपली मासवडी एकदम छान दिसते. आणि जे आपण थंड करायला पिठलं ठेवलं होतं ना, त्याच्यातला थोडासा गोळा घ्यायचा आणि बाकीचं पिठलं जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे, नाहीतर पिठल्यावर पापूद राहीन आणि ते पिठलं जे आहे आपल्याकडून थापलं जाणार नाही नीट. ह्या पिठल्याला जे आहे ते गरम गरमच थापावं लागतं, ज्याने मासवडी जे एकदम छान बनती. आता थंड पाण्यात थोडासा हात बुडवायचा आणि ह्याला छान पातळ करून घ्यायचं. जास्त पण जाड नका ठेवू, नाहीतर आपली मासवडी खायला खूपच कसतरी लागेल. आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो यावर मध्यभागी एकदम लावून घ्यायचा आहे, जास्त पण नाही लावायचा. आणि थोडेसे कोपरे सोडून द्यायचे, नाहीतर आपला मसाला जो आहे तो पूर्ण बाहेर निघून जाईल. तर इथे बघू शकतात तुम्ही. आता यावरती मी थोडासा खोबऱ्याचा खीस सुद्धा टाकलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने कापड उचलायचं आहे. हे बघा मी जसं दाखवत आहे तसंच. आणि दुसऱ्या कड्यावर जो आहे आपला पहिला कडा टाकायचा आहे. तर आता आपण एक बाजू उचललेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे जे आहे पलटवून घ्यायचं आहे दुसऱ्या कड्यावरती. एकदम हळूवारपणे करायचं, नाहीतर हे निसटू शकतं. आणि याला उभं करायचं आणि आपण त्रिकोणी आकार जसा देतो तसाच देऊन घ्यायचा हाताने. हलक्या हाताने दाबत दाबत ह्याला त्रिकोणी आकार द्यायचा. तर तुम्ही बघू शकतात किती छान असा आपल्या मासवडीला आकार आलेला आहे. आता या मासवडीला जे आहे आपल्याला कापून घ्यायचे. तुम्हाला एका मासवडीमध्ये किती अंतर ठेवायचं आहे तो तुम्ही ठेवू शकतात. मी इथे एकदम 1 ते 1.5 बोटाचा अंतर ठेवला आहे. तर या सर्व मासवडी जे आहे एकदम छान बनतात. तर दुसऱ्या पिठलाच्या सुद्धा तुम्हाला अशाच मासवड्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघू शकतात किती छान अशा आपल्या मासवड्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला या मासवडीसाठी लागणारा झणझणीत रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे सुद्धा टाकून घ्यायचे. चवीसाठी थोडंसं हिंग सुद्धा वापरायचे. कढीपत्ता टाकायचा, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे मी मासवडीसाठी जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो सुद्धा टाकलेला आहे. ह्याने एकदम छान चव येते आणि आपल्याला दुसऱ्या गोष्टी टाकायची सुद्धा गरज नाही बिलकुल, कारण की ह्याच्यात कांदा लसूण वगैरे सर्व आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार सर्व मसाले जे आहेत ते टाकून घ्यायचे, जसं की काळा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, आणि ह्यांना सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर हा मसाला टाकला मासवडीमध्ये जो आपण टाकलेला आहे तर ते टाकल्यानंतर तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. एकदम झटपट तुमचा झणझणीत रस्सा तयार होतो. आता यामध्ये मी कोमट करायला पाणी ठेवलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. 1 ग्लास भरून पाणी टाकलं आहे आणि तुम्हाला जर आणखीन वरतून टाकायचं असेल तर ते सुद्धा टाकू शकतात. मी वरती आणखीन वाढवलेलं आहे पाणी, म्हणजे मी एकूण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये. तर बघू शकतात किती छान तर्री आलेली आहे. एकदम झणझणीत रस्सा बनतो आणि ह्याला छान आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला आता आपल्याला कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे बारीक चिरलेली वरतून. आणि आपल्याला आता याच्या 2 ते 3 छान उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर ह्याला बघू शकतात किती छान तर्री आलेली आहे. चवीला सुद्धा एकदम छान लागती मासवडी. तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा. तर आता आपण याची प्लेटिंग करून घेऊयात. प्लेटमध्ये मी सर्व मासवड्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण जो झणझणीत रस्सा बनवला होता तो सुद्धा प्लेटमध्ये ठेवून घ्यायचा आहे. तर तुम्ही मासवड्या बघू शकतात किती छान बनलेल्या आहेत आणि लेयर सुद्धा एकदम छान दिसत आहे. ही मासवडी बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे आणि खायला सुद्धा एकदम छान लागते. यासोबत मी कांदा सुद्धा ठेवलेला आहे आणि 2 मिरच्या सुद्धा ठेवलेल्या आहेत. तुम्ही मिरच्या ज्या आहेत त्या तळून सुद्धा घेऊ शकतात. तर बघू शकतात आपली मासवडी जी आहे एकदम छान बनलेली आहे. जर तुम्हाला विचारत असेल की भाजी काय बनवू आज, तर ही मासवडी एकदा नक्की ट्राय करा.
आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा.